नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सुरू करणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्स. 12वीचं जे पहिलं चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, याचा सेकंड टॉपिक. ठीक आहे. तर याआधी आपण जे टॉपिक बघितलेले आहेत, जसं फॉर एक्झाम्पल व्हॉट इज सर्क्युलर मोशन हे रोटेशनल मोशनशी कसं रिलेटेड आहे. त्यानंतर त्याचे जे लिनियर क्वांटिटीज, अँग्युलर क्वांटिटीज जे आहेत ते एकमेकांशी कशा रिलेटेड आहे. त्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्स हे आणि यांचा फॉर्म्युलेज कसे आहेत विथ त्यांचे डायरेक्शन्स. तर हे आधीच्या आपण टॉपिकमध्ये बघितलेले, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेले नाही ते आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे. तुम्ही जर टाईप केलं रोटेशनल डायनॅमिक्स 01 रोकडे सर, तर ते त्यामध्ये येईल. ठीक आहे. तर आता आपण घेणार आहोत सेकंड टॉपिक. ठीक आहे. सेकंड टॉपिक घेण्या अगोदर जे विद्यार्थी एकदम डायरेक्टली हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी थोडीशी रिव्हिजन आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण बघितलेलं आहे की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन हे एकमेकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये असणाऱ्या अँग्युलर क्वांटिटीज आणि लिनियर क्वांटिटीज. ठीक आहे. पुन्हा एक छोटंसं रिव्हिजन घेऊया. दिस इज सर्क्युलर मोशन. एखादा पॉईंट जर या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून फिरत असेल त्याला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर यामध्ये एक तर या सर्कम्फरन्सवरून होणारी मोशन एक ती येणार, दुसरी हा जो रेडियस आहे या सर्कलचं ही जी रेडियस आहे ही सुद्धा काय करणार, ही एक मोशन परफॉर्म करणार. तर याची होणार ही अँग्युलर मोशन. ठीक आहे. तर बघा आपण इथे दोन प्रकारच्या क्वांटिटीज कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. एक येणार लिनियर क्वांटिटीज आणि दुसरं येणार अँग्युलर क्वांटिटीज. ठीक आहे. आता लिनियर क्वांटिटीज मध्ये आपण डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन. आता ह्या लिनियर क्वांटिटीज, अँग्युलर क्वांटिटीज वेगवेगळ्या आहेत. तर यांना नोटेट करण्याचे म्हणजे यांचे नोटेशन, यांना दाखवण्याचे जे चिन्ह असतील ते सुद्धा वेगळे असतील. फॉर एक्झाम्पल लिनियर डिस्प्लेसमेंट आपण दाखवतो एस फॉर एक्झाम्पल किंवा एक्स ने किंवा लेंथने. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण दाखवणार थीटाने. बरोबर आहे. लिनियर वेलॉसिटी आपण दाखवणार ओमेगाने. तर अँग्युलर वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी दाखवणार आपण व्ही, तर अँग्युलर वेलॉसिटी दाखवणार आपण ओमेगा. ठीक आहे. होते वयोमानानुसार होतेच तसं. ठीक आहे. तर सो लिनियर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. लिनियर ऍक्सेलरेशन आपण दाखवणार ए आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन दाखवणार आपण अल्फा. आता या लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीज यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का, यांच्यामध्ये काही फॉर्म्युला तयार होऊ शकतो का? सिम्पली एक फॉर्म्युला तयार होतो. जर समजा तुम्हाला अँग्युलर क्वांटिटीज माहिती असतील आणि त्यांना तुम्ही जर रेडियसने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, अँग्युलर क्वांटिटीजला रेडियसने मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला काय म्हणणार, लिनियर क्वांटिटीज. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथे काही विद्यार्थी म्हणत असतील हा डॉट प्रोडक्ट आहे का, क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागेल का? तर सध्या तरी आपण फक्त जस्ट मॅग्निट्यूड कन्सिडर करत आहे, त्यामुळे इथे डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट काही नाही. तुम्ही हे असंही लिहू शकता, ठीक आहे, असंही लिहू शकता किंवा असं, इफ यू आर युजिंग अ मॅग्निट्यूड फॉर्म. ठीक आहे. हे झाले थोडीशी रिव्हिजन. त्यानंतर आपण बघितलं ते सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. तर पहा, ठीक आहे, सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपेटल मीन्स टुवर्ड्स द सेंटर आणि सेंट्रिफ्युगल हा याची रिएक्शन फोर्स हा काय आहे, अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे. सेंट्रिपेटल फोर्स हा रिक्वायर्ड फोर्स आहे. जर समजा एक उदाहरण घेऊया, जर समजा तुम्हाला एक कर्व रोड आहे म्हणजे वळण आहे, त्यावर जर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकल चालवता, टू व्हीलर चालवता, फोर व्हीलर चालवता, सगळे सोबत एकत्र नाही, वेगवेगळे चालवत आहात. आणि जर समजा तुम्ही टर्न करायचं जर म्हटलं, तुमची व्हेकल जी असेल टर्न करायचं म्हटलं तर तुम्हाला काहीतरी फोर्स लावावा लागेल. ज्या साईडला टर्न करायचं त्या साईडने फोर्स लावावा लागेल. ठीक आहे. तर तो जो फोर्स असतो रिक्वायर्ड फोर्स सर्क्युलर मोशनला, तर तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे. म्हणजे या फोर्सला तुम्ही म्हणू शकता रिक्वायर्ड फोर्स, म्हणूनच आपण याला म्हणतो रियल फोर्स. रियल फोर्स. या फोर्समुळे हा एक रिएक्शन फोर्स तयार होतो अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. एनी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन.
सो हा जर ऍक्शन फोर्स असेल तर त्याची रिॲक्शन फोर्स म्हणून हा फोर्स तयार होतो. ठीक आहे, याच्यामुळे हा तयार होतो. ठीक आहे, हा रिक्वायर्ड नाही आहे, हा रिक्वायर्ड आहे. हा रिक्वायर्ड नाही आहे, रिॲक्शन फोर्स तयार होतो म्हणून आपण याला म्हणतो इमॅजिनरी फोर्स. इमॅजिनरी फोर्स. दोघांचे फॉर्म्युले सेम आहेत. दोघांचा सेंट्रीपेटल असेल किंवा सेंट्रीफ्युगल असेल, आपण त्याचा फॉर्म्युला काय घेतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. आता हे दोन फॉर्म्युले आहेत. कोणते फॉर्म्युला केव्हा वापरायचा? सिम्पली जर समजा तुम्हाला ही आहे लिनियर व्हेलॉसिटी. जर समजा तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी दिलेली असेल किंवा लिनियर व्हेलॉसिटी काढायची असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. किंवा जर तुम्हाला अँग्युलर क्वांटिटी दिली असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी दिली असेल, अँग्युलर, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. आलं लक्षात? ठीक आहे, सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, आता ही तर झाली रिव्हिजन. आता आपण बघणार आहे की ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. पुन्हा एकदा, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? द मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, इट इज नोन ॲज सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर आपण आता बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर यामध्ये दोन प्रकारचे महत्वाचे ऍप्लिकेशन्स आहेत की जे आपण आता स्टडी करणार आहे. एक आहे की व्हेइकल ऑन प्लेन कर्व रोड. ठीक आहे, आणि दुसरा आहे व्हेइकल ऑन बँक्ड कर्व रोड. बँक्ड, इट इज नोन एज बँक्ड. व्हेइकल ऑन बँक्ड रोड. रोडवरची बँक नाही, बँक रोड. व्हॉट इज द बँक रोड हे आपण नंतर घेणारच आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण घेऊया व्हेइकल ऑन प्लेन कर्व रोड. ठीक आहे, कन्सिडर करा. ठीक आहे, व्हॉट इज द प्लेन कर्व रोड. ठीक आहे, तर अशा प्रकारे जो रोड असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार, प्लेन कर्व रोड, की ज्यामध्ये दोन्ही एजेस तुम्ही बघू शकता. दोन्ही एजेस काय आहेत, समांतर आहेत एकमेकांना, हॉरिझॉन्टल आहे. एखादा एज वर किंवा खाली नाही आहे. ठीक आहे, अशा कर्व रोडवर जर समजा तुम्हाला तुमची व्हेकल टर्न करायची असेल तर कोणकोणते फोर्सेस अप्लाय होतात, ते तुमची जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी कोणकोणत्या कंपोनंटवर डिपेंड आहे, तर हे आपण बघणार. ठीक आहे, सो फर्स्ट टॉपिक जो आहे आपला व्हेइकल ऑन प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. ठीक आहे, तर एक कन्सिडर करूया आपण की ठीक आहे, एक कर्व रोड आहे. ठीक आहे, एक कर्व रोड आहे ज्यावर एक व्हेकल आहे. व्हेकल कोणती असेल, 4 व्हीलर, 2 व्हीलर. ठीक आहे, सो 2 व्हीलर आपण वरून काढताना ती लक्षात येणार नाही तुमच्या, पण असं कन्सिडर करूया की व्हेकल आपण वरून बघत आहे, ड्रोनच्या सहाय्याने अशी वरून आपण बघत आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आपण थोडंसं, ठीक आहे, अशी एक व्हेकल आहे. ठीक आहे, दिस इज व्हेकल. यावर, ठीक आहे, जर ही व्हेकल टर्न होत आहे तर टर्न होण्यासाठी लागलेला फोर्स कोणता असतो, जो रिक्वायर्ड फोर्स आपण म्हणतो, राईट, इट इज सेंट्रीपेटल फोर्स. कोणता असतो, सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे, बरं, हा जो कर्व रोड आहे याची काहीतरी कर्वेचर, ही झाली कर्वेचर. या कर्वेचरची ही असणार रेडियस. ठीक आहे, तर आपण याला रेडियस आर, बरोबर आहे. ज्यावेळेस ही व्हेकल टर्न घेत असेल तर यावर 3 प्रकारचे फोर्सेस अप्लाय होतील. कोणकोणते आपण बघूया. पहा, आता आपण वरून बघत आहात. आता आपण असं कन्सिडर करू की आपण या व्हेकलला मागून किंवा समोरून स्ट्रेट समोर बघत आहात. ठीक आहे, सो दिस इज सरफेस ऑफ रोड. ठीक आहे, हा रोडचा सरफेस आहे. ठीक आहे, यावरती व्हेकल आहे. ठीक आहे, पहा, तर फॉर एक्झाम्पल, अशा प्रकारे थोडंसं, आणि ही आहे चाकं त्याची. ठीक आहे, कन्सिडर करा
ठीक आहे, असं तुम्ही समोरून ती व्हेकल बघत आहात. ठीक आहे, डॅशबोर्ड. ओके, ठीक आहे. तर यावर या वेळेला ज्यावेळेस ही गाडी टर्न घेत आहे त्यावेळेस 3 फोर्स अप्लाय होतील. सगळ्यात महत्वाचा फोर्स जो असेल तो असेल त्याच्यावर अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होणार त्याचं वजन एम जी. ठीक आहे. ऍट द सेम टाइम ड्यू टू दिस ऍक्शन यावर नॉर्मल रिॲक्शन हा फोर्स अप्लाय होईल. ठीक आहे. हा टॉपिक आपण घेणारच आहोत ज्यावेळेस आपण नीट जेडब्ल्यूचं टॉपिक घेऊ. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नावाचं चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये यावर नॉर्मल रिॲक्शन काय असतात, त्या कशा अप्लाय होतात हे आपण घेणार आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मल रिॲक्शन ह्या नेहमी अप्लाइड ऑब्जेक्टच्या सरफेसला परपेंडिक्युलरच असतात. काय असणार? परपेंडिक्युलर. मग हा सरफेस आहे किंवा हा सरफेस, याला काय असणार? परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन. बरोबर. सो ह्या एक फोर्स हे एकमेकांना बॅलन्स करते. दुसरा कोणता फोर्स सांगितलेला आपण? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. आणि तिसरा फोर्स या व्हेकलचे टायर्स आणि रोडच्या सरफेस मधला फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. कोणता असणार? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आता फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला जो असतो तो असतो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिएक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिएक्शन. बट इथं नॉर्मल रिएक्शनला बॅलन्स कोण करत आहे? mg. बरोबर आहे. म्हणजे n इज इक्वल टू mg. ठीक आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन, मी याला म्यू एम जी असं लिहू शकतो. ठीक आहे. सो पहा, 3 फोर्स. एक तर हा फोर्स, त्याचं वजन. ठीक आहे, व्हेकलचं वजन, सेंट्रिपेटल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स, असे 3 फोर्स यावर अप्लाय होत आहे. ठीक आहे. पहा, आता आपण काढूया त्याची वेलॉसिटी. ठीक आहे. तर फोर्स कोणकोणते अप्लाय होत आहे? सेंट्रिपेटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला हा. आता इथे कोणती वेलॉसिटी काढायची आपण? लिनियर की अँग्युलर? लिनियर वेलॉसिटी. सो फॉर्म्युला कोणता आहे सेंट्रिपेटल फोर्सचा? करेक्ट, mv स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. आता या नॉर्मल रिॲक्शनला किंवा ही व्हेकल जी आपण असं ही डायग्राम बघितलेली आहे, ही व्हेकल बाहेरच्या साईडला ढकलल्या जाणार नाही याच्यासाठी फ्रिक्शनल फोर्स आपल्याला मदत करेल. गाडीचे टायर्स वगैरे तुम्ही जर टर्न घेत असाल, गाडीचे टायर्सचं फ्रिक्शन जर असेल रोडवर, तर ती आपल्याला बाहेर म्हणजे रोड आपली जी व्हेकल असेल ती बाहेर ढकलल्या जाणार नाही. ठीक आहे. त्यामुळे काय होईल आपल्याला, म्हणजे फ्रिक्शन जे आहे ते काय करेल आपल्याला? रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय करेल. ठीक आहे. म्हणजे या कंडिशनला आपल्याला मिळत आहे दुसरा फोर्स, फोर्स ऑफ फ्रिक्शन. कोणता? म्यू एम जी. हे दोन्ही फोर्स ज्यावेळेस इक्वल होतील त्यावेळेसच काय होईल, हा टर्न जो असेल प्लेन रोडचा तो पॉसिबल होऊ शकेल. सो हे दोन्ही फोर्स आपल्याला काय करावं लागतील? इक्वल करावं लागतील. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. असं का केलं आपण हे लक्षात घ्या. ज्या वेळेस आतमध्ये ओढणारा फोर्स, त्याची रिॲक्शन फोर्स तयार होईल सेंट्रिफ्युगल फोर्स. त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करून आपली व्हेकल बाहेर जाऊ नये याच्यासाठी मदत करणारा कोणता फोर्स आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. मग ज्यावेळेस हा सेंट्रिपेटल फोर्स आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन इक्वल होतील तरच टर्न काय होऊ शकेल? सेफली होऊ शकेल. सो सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला म्यू एम जी. सो एम एन कॅन्सल, काय होईल? व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू जी. सो व्ही स्क्वेअर. ठीक आहे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, हा आर जर या साईडला गेला तर काय? म्यू आर जी. ठीक आहे. म्यू आर जी. याला सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे. सो काय येईल? स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. ठीक आहे. सो आपला रिक्वायर्ड फॉर्म्युला आपण इथे घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. सो वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो काय मिळाला आपल्याला? म्यू आर जी. हा आहे आपला रिक्वायर्ड फॉर्म्युला, किंवा याला म्हणतात व्ही मॅक्स मॅक्झिमम वेलॉसिटी ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड.
पण ही जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे ही कोणकोणत्या कंपोनंटवर डिपेंड आहे, तर म्यू. व्हॉट इज माय म्यू? इट इज नॉट मॅव, इट इज म्यू. व्हॉट इज माय म्यू? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्याला स्टॅटिक फ्रिक्शन, डायनॅमिक फ्रिक्शन आपण नंतर बोलणार आहे. आर. व्हॉट इज माय आर? रेडियस ऑफ कर्वेचर. रोडचा कर्वेचर किती आहे, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर ठीक आहे, ही जी व्हेलॉसिटी आहे या 3 गोष्टींवर डिपेंड आहे. पण खूप वेळा आपण असं बघितलेलं असेल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ठीक आहे, किंवा बाय एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल तर वाळू जर रस्त्यावर पडलेली असेल किंवा ऑइल सांडलेलं असेल तर तिथे हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मदत करू शकेल का आपले? नाही. ठीक आहे. पहा, पुन्हा लिहितो. व्ही मॅक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. ठीक आहे. आपण आताच बघितलं की ह्या 3 गोष्टींवर हा डिपेंड्स आहे. पण यामध्ये थोडासा ड्रॉबॅक आहे. प्लेन हॉरिझॉन्टल रोड तयार करण्यामध्ये ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक काय आहे? जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ड्यू टू बाय ऍक्सिडेंट, म्हणजे जर पावसाचे दिवस असतील, चिखल साचलेला असेल किंवा वाळू सांडलेली असेल, ऑइल सांडलेलं असेल, ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये हा म्यू किती होऊन जाईल? म्यू विल बी इक्वल टू 0. बरोबर आहे. मग म्यू इज इक्वल टू 0 झाला तर व्ही मॅक्स किती होईल? किती होईल? 0 मल्टिप्लाइड बाय एनी व्हॅल्यू 0. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू 0. व्ही मॅक्स 0 चा अर्थ त्या प्लेन रोड वरून आपण टर्न घेऊ शकत नाही. व्हेलॉसिटी 0. ठीक आहे. बरोबर आहे. मग हा आता ड्रॉबॅक हा आलेला आहे, प्रॉब्लेम. ठीक आहे. मग अशा प्रॉब्लेम म्हणजे पावसाळा असेल वगैरे असेल तर आपण टर्न घेऊ शकणार नाही. मग असं होऊ शकते का पावसाळा सुरू झाला तर ट्रान्सपोर्ट वगैरे थांबवा, टर्न घेऊ शकत नाही, असं होऊ शकणार नाही. तर त्यावर मग एक सोल्युशन काढलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं व्हेकल ऑन प्लेन हॉरिझॉन्टल कर्व रोड. यामध्ये हा जो ड्रॉबॅक आलेला आहे की जर म्यू इज इक्वल टू 0 झाला तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय होऊन जाईल? 0. या ड्रॉबॅकसाठी एक सोल्युशन आहे. जो रोड आपण बघितला की रोड हा असा जो सरळ आहे, पहा, जर समजा असा टर्न जर असेल, ठीक आहे ना, ठीक आहे ना, असा टर्न जर असेल तर ही काय झाली? आतली बाजू, इनर साइड, आणि ही काय झाली? आउटर साइड. दोन्ही कशा आहेत? एकमेकांना प्लेन आहे. बरोबर. अशा प्लेन रोडवर प्रॉब्लेम येत असेल तर मग तयार करतात बँक रोड. ठीक आहे. आपण आता बघत आहे इट इज बँक रोड. तुम्ही बघत आहात या बँक रोडमध्ये इनर सरफेस ही आतमध्ये आहे आणि आउटर सरफेस ही थोडीशी वर आहे. ठीक आहे. सिम्पली अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे दिस इज इनर साइड, दिस इज आउटर साइड. ठीक आहे. याला म्हणतात बँक रोड. व्हॉट इज अ बँक रोड? बँक रोडमध्ये इनर साइड ही लोअर हाईटवर आणि आउटर साइड ही हायर हाईटवर असते. ठीक आहे. पण ते डेफिनेशन बघूया. ठीक आहे. तर एक सांगायचं म्हणजे तुम्हाला की प्लेन हॉरिझॉन्टल रोडमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय घेतो? व्हेकल. नेक्स्ट बँक रोड आपण घेणार. सो व्हेकल ऑन बँक कर्व रोड. बँक कर्व रोड. पुन्हा एकदा बघा, बँक प्लेन हॉरिझॉन्टल रोड मध्ये काय होतं? का बघा, प्लेन दोन्ही एजेस जे आहेत, आउटर एजेस आणि इनर एजेस, काय होते? सेम लाईन लागते. ठीक आहे. आता बघा बँक रोड म्हणजे काय? तर या बँक रोड मध्ये तुम्ही बघत आहे इनर सरफेस जो आहे, इनर एज जो आहे तो डाऊनवर्ड आहे आणि आउटर एज जो आहे तो थोडासा हायर आहे. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ठीक आहे. मला बँक रोड मध्ये, ठीक आहे, कन्सिडर करूया की हा ओरिजिनल सरफेस आहे. ठीक आहे. याला बँक करण्यासाठी काय केलेलं आहे? सरफेस असा थोडासा उंचवटा केलेला आहे. ठीक आहे. आता यावर एक व्हेकल, ठीक आहे, एक व्हेकल काय होत आहे? मूव्ह होत आहे. ठीक आहे. टर्न घेत आहे आणि आपण काय करत आहे? इथे समोरून बघा किंवा मागून अशी व्हेकल आपण हे पाहत आहे. दिस इज टायर्स. ठीक आहे. या कंडिशन मध्ये ज्यावेळेस व्हेकल त्या कर्व सरफेसवरून, बँक कर्व सरफेसवरून टर्न घेत असेल, ठीक आहे, त्यावर अप्लाय होणारे 3 प्रकारचे फोर्सेस आहेत. सर्वात आधी आपण थोडंसं लक्षात घेऊया की हा जो प्लेन हॉरिझॉन्टल रोड होता याला बँक करण्यासाठी या सरफेसला काहीतरी अँगल वर घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे या इनर एज जवळ काय तयार झालेलं आहे? काहीतरी अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे. हे आपण पुढे बघणार आहोत. अँगल, नंतर हाईट, सरफेस डिस्टन्स वगैरे, 2 एज मधलं डिस्टन्स वगैरे. सध्या आपण फक्त काढणार आहे व्ही मॅक्स. त्यामुळे ज्या क्वांटिटीज आपल्याला रिक्वायर्ड आहेत त्याच आपण सध्या घेणार आहे. ठीक आहे. तर
या कंडिशनमध्ये या व्हेकलवर अप्लाय होणारे जे फोर्सेस आहेत ते 3 प्रकारचे. सगळ्यात पहिला फोर्स कोणता येईल? बरोबर, करेक्ट, त्याचं वेट एम जी, त्याचं जे वजन असेल ते. दुसरा फोर्स बरोबर आहे नॉर्मल रिॲक्शन. बरं, आता नॉर्मल रिॲक्शन मला सांगा, स्ट्रेट येईल की थोडीशी कर्व येईल, सॉरी थोडीशी इन्क्लाइन येईल? कारण की मी नियम सांगितलेला आहे, पुन्हा लक्षात ठेवा, नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी जिथे कुठे ऍप्लिकेशन होत आहे, जिथे कुठे ऍक्शन रिॲक्शन जे सरफेसवर होत आहे त्या सरफेसला काय असतात? परपेंडिक्युलर. ठीक आहे, पहा, तर हा सरफेस या सरफेसला काय असणार? परपेंडिक्युलर. दिस इज नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, हा एक फोर्स, हा एक फोर्स, बरोबर आहे. तिसरा फोर्स जो असणार तो रिक्वायर्ड फोर्स, जो आपण ज्याला म्हणतो सेंट्रिपेटल फोर्स. कोणता आहे? सेंट्रिपेटल फोर्स. अशा 3 प्रकारचे फोर्स यावर अप्लाय होतो, बरोबर आहे. पण आता तुम्ही बघत आहात की यामध्ये हा अँगल तयार झाल्यामुळे नॉर्मल रिॲक्शन आणि सेंट्रिपेटल फोर्स सुद्धा, म्हणजे नॉर्मल रिॲक्शनने व्हर्टिकल सोबत काहीतरी अँगल केलेला आहे आणि सेंट्रिपेटल फोर्सने हॉरिझॉन्टल सोबत काहीतरी अँगल केलेला आहे. ठीक आहे, पहा, ही झाली व्हर्टिकल, बरोबर आहे, आणि दिस इज हॉरिझॉन्टल, बरोबर आहे. मग या नॉर्मल रिॲक्शनने या व्हर्टिकल सोबत काहीतरी अँगल तयार केलेला आहे. ठीक आहे, आणि या सेंट्रिपेटल फोर्सने या हॉरिझॉन्टल सोबत, बरोबर आहे. आता तो अँगल किती येईल कोणी सांगू शकतो? एक सिंपल कन्सेप्ट सांगतो, पहा, आपण एक उदाहरण घेऊ. ठीक आहे, हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, दिस इज नॉर्मल रिॲक्शन, दिस इज फोर्स, बरोबर आहे, आलं लक्षात. आता मी काय करतो, याला थोडंसं इन्क्लाइन करतो. ठीक आहे, पहा, ठीक आहे ना, असं, किंवा एक छोटंसं आपण असं करू. ठीक आहे, सिंपल. तसं तर आपण कॅल्क्युलेशन करून ऍडिशन मायनस वगैरे करून फॉर्म्युल्याने काढू शकतो, पण एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. ही कन्सेप्ट तुम्हाला खूप वेळा कामी पडेल. ठीक आहे ना, असं जर असेल, ठीक आहे, तर मी सरफेस काय करत आहे? थोडासा इन्क्लाइन करत आहे. मला सांगा, या सरफेसने या रेषेसोबत थिटा जर अँगल तयार केला असेल तर या मार्करने नॉर्मल रिॲक्शन सोबत सुद्धा थिटा एवढा अँगल तयार केला का? लक्षात येत आहे. आणि हा जो फोर्स असेल या फोर्सने सुद्धा कितीचा अँगल तयार केला असेल? थिटाचा. आलं लक्षात? पुन्हा लक्षात घ्या, या मार्करने या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा जर अँगल थिटा एवढा अँगल तयार होत असेल तर वर मार्कर म्हणजे नॉर्मल रिॲक्शन सुद्धा व्हर्टिकल सोबत कितीचा अँगल तयार करेल? थिटा. त्यानंतर फोर्स सुद्धा खाली हॉरिझॉन्टल सोबत कितीचा अँगल तयार करेल? थिटा. म्हणजेच हा अँगल किती येईल? थिटा. हा अँगल किती येईल? थिटा. आलं लक्षात? आता आपण 2 भाग बघूया. हा वरचा भाग व्हर्टिकल आणि या हॉरिझॉन्टल सोबत नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, पहा, दिस इज नॉर्मल रिॲक्शन. हा अँगल किती आहे? थिटा. हा अँगल जर थिटा असेल तर हा कंपोनंट काय येईल? अँगलच्या ऍडजेसंट लागून असलेला कंपोनंट काय येईल? एन कॉस थिटा. याला परपेंडिक्युलर हा कंपोनंट किती येईल? एन साइन थिटा, बरोबर आहे. ठीक आहे, ही झाली वरची डायग्राम. ठीक आहे, आता ही आपण खाली डायग्राम घेऊ, ही आणि ही. ठीक आहे, आलं लक्षात? सो दिस इज फोर्स ऑफ फ्रिक्शन. हा अँगल किती आहे? थिटा. सो हा कंपोनंट किती येईल? अँगलच्या लगतचा कंपोनंट किती येईल? एफ कॉस थिटा. आणि डाउनवर्ड किती येईल? याला परपेंडिक्युलर असणारा एफ साइन थिटा. या दोन्ही डायग्रामला एकत्र जर मी केलं तर डायग्राम अशी बनेल का? या दोन्ही डायग्रामला जर मी एकत्र केलं तर ही डायग्राम अशी बनवू शकेल. या वरच्या साईडला एन कॉस थिटा, खालच्या साईडला एफ साइन थिटा, बरोबर आहे. हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे त्यावर 2 कंपोनंट येतात, एफ साइन थिटा, एफ कॉस थिटा. सॉरी, एन साइन थिटा, एफ कॉस थिटा. आलं लक्षात? ठीक आहे, ही डायग्राम किंवा हे कंपोनंट आता मी इथे पुट अप करतो. ठीक आहे, बघा,
हे कंपोनंट मी इथे पुटअप करतो एन कॉस थिटा, यालाच बरोबर परपेंडिक्युलर इथे कोणता आहे एफ साइन थिटा. हा जो हॉरिझॉन्टल आहे यावर दोन कंपोनंट आलेले आहेत, कोणकोणते एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा. आलं लक्षात डायग्राम? ठीक आहे, सिंपल आहे. आता तुमच्या लक्षात येत आहे की हा व्हर्टिकल अपवर्ड कंपोनंट डाउनवर्ड व्हर्टिकल या दोन्ही कंपोनंटला काय करेल, बॅलन्स करेल. आपण दोन्ही कंपोनंट लिहू शकतो, म्हणजे हे दोन कंपोनंट याला काय करतील, बॅलन्स करतील. त्यातल्या त्यात हा जो इनवर्ड फोर्स आहे, इनवर्ड कंपोनंट आहे, तर हे दोन्ही कंपोनंट या सर्क्युलर मोशनसाठी रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय करू शकतो, सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे पहा हे दोघंही मिळून आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स देतील आणि दोघंही मिळून एकाच डायरेक्शनने आहे, म्हणून आपण यांची काय करणार, ऍडिशन एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. आणि या दोन्ही कंपोनंटला हा बॅलन्स करत आहे, म्हणून आपण काय लिहिणार एम जी प्लस एफ साइन थिटा इज इक्वल टू, यांना कोण बॅलन्स करत आहे, एन कॉस थिटा. बरोबर आहे. आता एका साईडला आपण ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू आणि एका साईडला आपण ज्या मेजरमेंटच्या व्हॅल्यू आहेत त्या ठेवूया. म्हणजे काय, तर एम जी या साईडला मी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू घेऊन घेतो आपल्या उजव्या साईडला. सो एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. सो आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत, हे दोन इक्वेशन मिळालेले आहेत. ठीक आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता या दोन्ही इक्वेशन पासून ठीक आहे आणखी एक छोटंसं आपलं छोटंसं काम, सेंट्रिपेटल फोर्सचा कोणता फॉर्म्युला आपण घेणार आहे, एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे ना. सो इथे मी थोडंसं इरेज करतो, ठीक आहे, तुमच्या लक्षात येईल. सो हे दोन फॉर्म्युला आपल्याला कंपॅरिझन करायचे, पण इथे सेंट्रिपेटल फोर्सचा कोणता फॉर्म्युला आपण घेणार, लिनियर वेलॉसिटीचा. म्हणजे काय घेणार, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. ठीक आहे, आपण याला इक्वेशन नंबर ए. ठीक आहे, आता हे दोन्ही इक्वेशन आपण कंपेअर करणार. ठीक आहे, आता काय करणार, इक्वेशन वन ए डिवायडेड बाय बी करणार की बी डिवायडेड बाय ए करणार. काही केलं तर आन्सर येणार, पण सिंपल आन्सर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे व्ही. त्यामुळे आपण असं करूया, या पहिल्या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड करूया. ठीक आहे, सो मी वर व्यवस्थित. ठीक आहे, पहा ना. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइडिंग इक्वेशन, डिवाइडिंग ए बाय एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इज इक्वल टू, ठीक है, एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा कंप्लीटली डिवाइडेड बाय एन कॉस थीटा माइनस एफ साइन थीटा. ठीक आहे, पुन्हा पुन्हा एम एम कॅन्सल, जी हा वर जाणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू. आता या इक्वेशनला आपण काय करू, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एन कॉस थीटा. कशा प्रकारे, हा बरोबर. तर इथे एन एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटाला मी डिवाइड करतो एन कॉस थीटाने आणि कंप्लीटली, ठीक आहे, कंप्लीटली खाली एन कॉस थीटा माइनस एफ साइन थीटाला डिवाइड करतो एन कॉस थीटा. मी काय म्हटलं, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एन कॉस थीटा. आता आपण सेपरेशन करूया. ठीक आहे, सेपरेट करूया क्वांटिटीज. ठीक है, एन साइन थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा. ठीक है, कंप्लीटली डिवाइडेड बाय एन कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा माइनस एफ साइन थीटा डिवाइडेड बाय
एन कॉस थिटा. हे कॅन्सल होऊ शकते का बघा. बरोबर आहे. एन कॉस थिटा कॅन्सल. एन एन कॅन्सल. ठीक आहे, बाकी तर काही कॅन्सल होत नाही. ठीक आहे. थिटा थिटा कॅन्सल करू नका. ठीक आहे. सर थिटा थिटा कॅन्सल होऊ शकतो. दिस इज द अँगल, तो कॅन्सल होत नाही. ठीक आहे ना. हा, आता यामध्ये बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा. ठीक आहे. आपण वर ठीक आहे प्लस एफ अपॉन एन. सॉरी, आणखी एक कॉस थिटा कॅन्सल होतो. ठीक आहे. हा, सो एफ अपॉन एन. त्यानंतर हे दोन्ही क्वांटिटी कॅन्सल झालेले आहेत. सो 1 मायनस एफ अपॉन एन आपण एका साईडला घेऊया आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. टॅन थिटा. आता एफ अपॉन एन, व्हॉट इज एफ? जो एफ आहे एफ अपॉन एन. एफ इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. एफ इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. का फोर्स ऑफ फ्रिक्शन? का सेंट्रिपेटल फोर्स नाही? तर सेंट्रिपेटल फोर्सला मदत करणारा फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. सेंट्रिपेटल फोर्सला व्हेकल आपली बाहेर जाऊ नये म्हणून याला मदत करणारा फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्यामध्ये जो येणार म्यू. ठीक आहे. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तो आपण इथे घेणार. तर एक सिंपल आपण आधीच्या इक्वेशन मध्ये फॉर्म्युला बघितला होता की फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एन. ठीक आहे. म्यू एन. ठीक आहे. सो जर मी इकडे म्यू जर घेतला तर काय एफ अपॉन एन. सो एफ अपॉन एन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ही व्हॅल्यू आपण इथे पुट अप करू शकतो. ठीक आहे. मी इकडे समोर पुट अप करतो. टॅन थिटा प्लस म्यू 1 मायनस म्यू टॅन थिटा. टॅन थिटा प्लस म्यू 1 मायनस म्यू टॅन थिटा. आलं लक्षात? आता मी क्वांटिटी वर लिहितो. ठीक आहे. ठीक आहे. सो आपल्याला हे आन्सर मिळालेला आहे की व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू टॅन थिटा प्लस म्यू डिवायडेड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा. आलं लक्षात? ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे व्ही, त्यामुळे मी ह्या दोन्ही क्वांटिटी या साईडला घेतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. सो V is equal to, taking square root of both sides, in square root of R G in bracket tan theta plus mu upon 1 minus mu tan theta. So this is our required equation, maximum velocity on bank curve road. ठीक आहे. This is our answer. ठीक आहे. हा फॉर्म्युला मी थोडासा आणखी वर लिहितो. सो अशा प्रकारे आपण फॉर्म्युला काढलेला आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा ऑन बँक रोड. ठीक आहे. सो व्ही मॅक्स, सेट मॅक्स नाही, व्ही मॅक्स, कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. इट इज व्ही मॅक्स आर जी. ठीक आहे. सो टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. ठीक आहे. डोंट बी शाउटिंग म्याव म्याव, इट इज म्यू. ठीक आहे. तर बघा हा फॉर्म्युला का शोधला आपण? सिंपल फॉर्म्युला आवडत नाही आपल्याला, खूप कठीण फॉर्म्युले पाठ करण्याची सवय म्हणून आपण हा फॉर्म्युला शोधलेला आहे का? नाही. तर आपण आधी बघितला होता की व्ही मॅक्स जो आहे ऑन प्लेन रोड काय होता? म्यू आर जी. त्यामध्ये हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर 0 झाला तर वेलॉसिटी काय व्हायची? 0. तो ड्रॉबॅक होता प्लेन हॉरिझॉन्टल रोडचा. मग त्यावर एक सोल्युशन म्हणून, ठीक आहे, तो ड्रॉबॅक काढून टाकण्यासाठी म्हणून आपण काय केलं? बँक रोड तयार केला. ठीक आहे. आता बँक रोडच्या फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये ठीक आहे आपण बँक रोड तयार केलेला आहे, पुन्हा पाऊस पडलेला आहे, ऍक्सिडेंटली काहीतरी वाळू सांडलेले आहे, ऑइल सांडलेलं आहे, आणि या कंडिशनमध्ये आता म्यू 0 झालेला आहे. कुठे? या कंडिशनमध्ये म्यू हा 0 झालेला आहे. बरोबर आहे. तर आता वेलॉसिटी काय असेल हे आपण बघूया. पहा, व्ही मॅक्स इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ काय? आर जी इन ब्रॅकेट मध्ये पहा टॅन थिटा प्लस म्यू किती आहे? 0
डिवाइडेड बाय, ठीक आहे, डिवाइडेड बाय 1 मायनस न्यू 0 आहे इंटू थिटा. सो 0 मल्टिप्लाइड बाय 0 मल्टिप्लाइड बाय एनी व्हॅल्यू 0. सो डिनॉमिनेटर सॉल्व्ह होऊन जाईल. काय उरेल आर जी टॅन थिटा, बरोबर ना, खाली 1 राहून जाईल. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय आला आपला बी मॅक्स इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. सो म्यू जरी 0 झालेला आहे तरी आपली व्हेलॉसिटी 0 झाली का नाही. व्हेलॉसिटी किती काहीतरी क्वांटिटी आलेली आहे. रेडियस आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, टॅन थिटा काहीतरी अँगल आहे. म्हणजे या कंडिशन मध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंटली वाळू सांडलेली असेल, चिखल सांडलेला असेल, ऑइल स्लिपरी काही लिक्विड सांडलेलं असेल तरी सुद्धा काय होईल व्हेकलला टर्न घेणे पॉसिबल होऊ शकते. ठीक आहे. आता बँक रोडमध्ये ही जी व्हेलॉसिटी कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडियस जेवढी जास्त असेल तेवढा तो टर्न व्यवस्थित होईल. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि थिटा म्हणजे अँगल जेवढा जास्त असेल तेवढा जास्त स्पीडली आपण तो टर्न कम्प्लीट करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. की त्या ऍप्लिकेशनमध्ये आपण हे बघितले की कशा प्रकारे आपण प्लेन हॉरिझॉन्टल रोडवर व्हेकल टर्न करू शकतो. ते टर्न करत असताना ती जी व्हेलॉसिटी आहे ती कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे. त्यामध्ये आपल्याला ड्रॉबॅक आलेला आहे की या ड्रॉबॅकमुळे म्हणजे जर समजा म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा 0 झाला तर आपली व्हेलॉसिटी 0 होऊन जाईल. म्हणजेच आपल्या व्हेकल टर्न होणार नाही, पॉसिबल होणार नाही. तो ड्रॉबॅक काढण्यासाठी आपण तयार केलेला आहे बँक रोड. ठीक आहे. पहा प्लेन हॉरिझॉन्टल रोडला प्रॉब्लेम होता म्हणून आपण काय तयार केला बँक रोड. सो बँक रोडमुळे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. म्यू जरी 0 झाला तरी आपली व्हेकल थांबणार नाही इन द सेन्स आपण त्यावरून काय करू शकू व्हेकल टर्न करू शकणार. ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे. पुन्हा पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिळूया. ठीक आहे. बरोबर आहे. काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा शेअर आणि लाईक करू शकता. ओके.